चहाची तयारी. राहुल तू आजचा गिरनार गाईस हे खरंच ट्राय करा. कुठे ट्रॅव्हल करत असाल तर गिरनारचं इन्स्टंट खूपच मस्त आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे सेकंड डे. आज आम्ही चाललो आहे पणजीला. आमचा पहिलं तर सकाळचा प्लॅन काय आपला सकाळचा आता नाही सांगायचं ते आपण ओके करू जसं आम्ही करू. हां जसं आम्ही एक एक गोष्ट करू तसं आम्ही तुम्हाला कळवू. संध्याकाळचं तर क्रूजचं तर फिक्स आहे, कारण की म्हटलं मी जर आता एवढं आणलं आहे गोप्रो वगैरे तर मग छान सनसेट वगैरे कॅप्चर करीन. ॲक्च्युली सकाळचा पण प्लॅन होता सनराईजचा, तो आम्ही मोस्टली उद्या ठेवला आहे. दुपारी असं कुठेतरी छान रेस्टॉरंट बघून तिथेच लंच करायचा प्लॅन आहे. मामी आम्हाला दुपारी लंच नंतर जॉईन करणार आहेत. हो एवढा तरी आता सध्या प्लॅन आहे. आता मस्तपैकी चहा घेऊ. इथे थंडी एवढी नाही आहे, म्हणजे मुंबईसारखंच क्लायमेट आहे, बट येस थोडंसं रात्री जाणवतं. 19 to 20पर्यंत जातं क्लायमेट. रात्री होती ॲक्च्युली रात्री होती. हो गरजच नाही आहे फॅनची, एसीची काहीच गरज नाही आहे. एकदम प्लेझंट क्लायमेट आहे. म्हणजे मी तर म्हणतो ठीक आहे तर थोडंसं पीक सीझन असतो, बट नोव्हेंबर डिसेंबर इज द बेस्ट सीझन. मला असं वाटतं की गोव्याला यायचं वगैरे किंवा एनी कोकण रिजन कुठेही जा तुम्ही, छान थंडी असते. सो तुम्ही एन्जॉय करू शकता. स्पेसिफिकली मुंबईकरांसाठी तरी, पुणेकरांना काही एवढं नाही, पण मुंबईकरांना बेस्ट क्लायमेट आहे. आता आम्ही चहाचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला भेटतो डिरेक्टली रेडी होऊन. आम्ही रेडी झालेलो आहोत. येस हा आहे आमचा लुक छान, आणि हा आहे माझा. आता आम्ही 5 मिनिटात निघतोय. तोच मगाशी प्लॅन जो सांगितला तोच आहे, ह्याच्यात काही बदल वगैरे नाही आहे. आता पण तिथे गेल्यावरती सगळ्यात पहिले आम्ही जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला. हो ब्रेकफास्ट करायला, आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत पणजीला जाऊन कुठे जायचं हे हळूहळू डिसाईड करू. बघू. मोस्ट प्रोबेबली तिकडे आमचा प्लॅन झालेला आहे. आम्ही इथं आता सगळं डिसाईड केलं आहे, बट तिथे गेल्यावरती आता क्रिसमस आहे म्हटल्यावरती काही ना काही नवीन वगैरे असेलच ना. सो ती ॲक्टिव्हिटी आम्ही ॲड करणार त्याच्यामध्ये. सो आम्ही असं थोडं बफर ठेवलंच आहे प्रत्येक. आणि आम्ही जी स्कूटी काल हायर केली होती त्याच्यावरच आम्ही जातोय आता पणजीला. येस मडगाव टू पणजी. येस 43 किलोमीटर्स. सो बेसिकली इथे थोडासा आमचा इश्यू झाला माईकचा. सो मी तुम्हाला सांगतो इथे काय झालं. सो आम्ही आलेलो इथे फाउंटन ॲज एक छोटा एरिया आहे जिथे खूप कलरफुल हाऊसेस आहेत आणि खूप छान डेकोरेट केले आहेत त्यांना. त्यांचे डोर्स त्याच्यानंतर थोडंसं अँटिक असा की थोडा रेट्रो लुक वगैरे येतो अशा इथल्या घरांना. सो बेसिकली आम्ही तिथे आलेलो आणि तिथे आम्ही ॲक्च्युली फोटोज काढणार होतो, बट आम्ही ऑब्झर्व केलं की बऱ्याच ठिकाणी फोटोज काढणं अलाउड नाही आहे. आणि त्यांनी बोर्ड्स वगैरे पण टाकलेले की फोटोग्राफी बँड वगैरे. बट देन टू आम्ही काही फोटोज काढले, तेच ते तुम्हाला सांगते की एक आम्ही तुम्हाला फोटोज शेअर करू, दाखवू आणि थोडा इथला एक्सपिरियन्स काय असतं ते शेअर करू. पण त्या स्ट्रीटवरती जास्त गर्दी आहे. हो त्या साईडला काय असते. छान वाटतात ना तशी घरं बघायला. आणि शांत आहे तर खूप. आणि छोटे छोटे कॅफेज आहेत जसं की रोज कॅफेज आहे. खूप लहान कॅफेज आहेत. कलरफुल आहेत सगळे घरं. मस्त वाटतंय ना आपण करू ते आपल्याला. चल ज्यांना माझ्यासारखं फोटो काढायला खूप आवडत असेल ना त्यांना नक्कीच इथे यायला पाहिजे. जसं मी माझ्या नवऱ्याला फोटो काढून त्रास दिला आहे, तसं तुम्ही पण तुमच्या पार्टनरला फोटो काढून त्रास द्या. इतकी मस्त जागा आहे फोटोसाठी. आम्ही
लंचला आलो आहे. एक तो रिक्स हॉटेल म्हणून होतं, रिक्स क्लासिक ना. रिक्स क्लासिक. ओके, इथेच होतं पणजीमध्येच, म्हणजे फाउंटन ॲशच्या इथून 1 किलोमीटर मे बी. सो इथे आम्ही खूप छान, हे सी फूडसाठी खूप छान रेस्टॉरंट आहे. हां. तर इथे नक्की या. ह्याची आम्ही ना लिंक किंवा ह्याचा ॲड्रेस आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. सो आम्ही इथे थाळी ऑर्डर केली आहे, पण थाळी येण्याआधी म्हटलं थोडं स्टार्टर्स बघूया, म्हणून स्टार्टर्स पण ऑर्डर आणि केले. हे पण गोवन प्रिपरेशनमध्ये आहेत. सो येस, आम्हाला प्रॉपर गोवन प्रिपरेशन हवं होतं. सो आम्ही हे ऑर्डर केलं आहे. आम्ही टेस्ट करून सांगू कसं आहे. मॅडम खूप चिडचिड करत होत्या, म्हणून त्यांना जरा थंड करायला म्हणून एक गोष्ट घेतली. आता मॅडमचं डोकं शांत झालेलं आहे, थंड झालेलं आहे. चिडचिड का होत होती? कारण गरम गरम खाय ना, तेच गरमी आहे थोडीशी, बट दॅट्स फाईन. आता थंड झालो आहे आम्ही दोघं. लंच नंतर आम्ही गेलो काही चर्चेस बघायला आणि तिथून मग आमचा प्लॅन होता संध्याकाळचा क्रूजचा. आणि क्रूजचं टायमिंग इतकं परफेक्ट होतं की आम्ही सनसेटच्या वेळेस गेलो आणि इतका ब्युटिफुल सनसेट मिळाला आम्हाला. ॲट द सेम टाइम स्काय डॉल्फिन्स पण दिसले. आणि आम्ही तिथे ॲक्च्युली मुद्दाम ब्लॉग नाही केला, कारण की आम्हाला क्रूज एन्जॉय करायची होती. आणि तसं तिथे खूप लोकांचा आवाज होता, खाली सॉंग्स वगैरे चालू होते, DJ चालू होता. सो म्हटलं जाऊ दे, नकोच. आणि आमचा तो दिवस तिथेच थांबतो. आम्ही क्रूज नंतर आम्ही डिरेक्टली परत हॉटेल्सवर गेलो आणि मग आमचा डे 3 जो आहे तो पुढे तुम्ही बघा असा काय होतं ते. क्या दॅट्स इट. गुड मॉर्निंग गाईज. सो आज डे 3 आहे आणि आज आम्ही सकाळी उठून आता वर्का बीचला जायचा प्लॅन केला आहे. आम्ही जस्ट निघालो आहे आमच्या हॉटेलमधून. आमचं चेकआउट आहे 11ला आणि आता ऑलमोस्ट 9 वाजले. सो आम्ही प्लॅन केला की त्याच्या आधी एक बीच ट्रिप होऊन जाऊ दे. सो तिथे जाऊन थोडे फोटोज वगैरे काढू, थोडे एन्जॉय करू आणि 10:30पर्यंत येऊन जाऊ आम्ही, सो दॅट आम्ही 11ला चेकआउट करू शकतो. सो लेट्स गो. मिनी पॅरा रोड. गुड मॉर्निंग. ॲक्च्युली मी गाडी चालवत होतो, त्याच्यामुळे मी ब्लॉगमध्ये येऊ नाही शकलो. सो आम्ही आता आलो वर्का बीचला. आणि हा बीच ॲक्च्युली जवळच आहे, म्हणजे मडगाव स्टेशनपासून पण जवळ आहे. आय गेस किती किलोमीटर्स? 15 मिनिट्सवरती आहे स्कूटी किंवा गाडीवरती. हां. आणि ह्या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे हा एकदम क्लीन आहे, प्लस काहीच क्राऊड अजिबात नसतो इथे. पण तुम्हाला सगळं म्हणजे इथे शॅक्सपासून सगळं मिळेल. ब्रेकफास्ट वगैरे पण आहे इथे, किंवा मग तुम्ही संध्याकाळी येऊन वगैरे पण फिरू शकता. आम्ही सकाळच्या वेळेस यासाठी आलो कारण की आम्हाला क्राऊड नको होता आणि आम्हाला लवकर निघायचं. आम्हाला लवकर निघायचं पण होतं. सो म्हटलं 2 ते 3 पॉईंट्स करून घेऊ 5 वाजायच्या आधी. हा इतका क्लीन आहे की आतलं पाणी पण एकदम हो, छान पूर्ण दिसतंय. फुल ब्लू पाणी आहे आहे, इथे. खूप छान आहे. मस्त आहे. हा तुम्हाला नक्की रिकमेंड करू. हा नक्की या. आम्हालाच रेकमेंड केला होता. हो, माझ्या एका माझ्या भावाने. भावाने सांगितलं होतं की इथे हा बीच वगैरे कर. सो आम्ही म्हटलं चला सकाळी बघू एकदा छान तसं. आणि सकाळी बीचवरती मजा वेगळीच असते. संध्याकाळी वगैरे तर ठीक आहे, आपण नेहमीच येतो, बट सकाळी बीचवर जायची एक वेगळीच मजा आहे. आणि तुम्हाला असं क्राऊड काहीच नाही मिळणार, एकदम शांत तुम्ही बसू वगैरे शकता. मोजता येतील एवढी माणसं आहेत इथे. आणि इतकं म्हणजे ऑलमोस्ट 3 दिवस, लास्टचे 2 दिवस आम्ही जितक्या पण बीचवरती गेलो आहे, आय गेस मिरामार आणि कोलवा बीचला गेलो होतो आम्ही, तिथे एवढी गर्दी होती. पण इथे त्या कंपॅरिझनमध्ये काहीच नाही आहे. खूप मस्त आहे हा बीच, तुम्ही नक्की येऊ शकता. आता आम्ही जरा अनएक्सप्लोर्ड. हो, अनएक्सप्लोर्ड. ठीक आहे, आता आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्हाला डिरेक्टली भेटू आय गेस लंचच्या वेळेस वगैरे. सो आम्ही इथे खूप जास्त मजा केली आहे, खूप
खूप जास्त टाईम स्पेंड केला आहे. म्हणजे 1 आवरमध्ये पण आम्हाला खूप टाईम स्पेंड केल्यासारखं वाटलं, कारण गर्दी नव्हती. आणि तुम्ही पण इथे नक्की या. आता आमचा निघायचा वेळ झालेली आहे. नेक्स्ट पॉइंट्स करणार 2 ते 3, त्याच्यामुळे ते आम्ही दाखवू तुम्हाला की कसं छान Yes. जवळचेच बघणार. सो लेट्स सी. ओके बाय. सो आम्ही चेकआउट करून आत्ता जस्ट निघालो आहे आणि आम्हाला आमचे रिलेटिव्स भेटले. त्यांच्यासोबत आम्ही आलो आहे मार्टिन्स कॉर्नरला लंचसाठी. वेटिंग तर खूप आहे. सो लेट सी, जर आम्हाला मिळालं वेळेत तर मग आम्ही जाऊ इथे लंचला. मी खूप ऐकलं आहे या जागेबद्दल रील्समध्ये आणि काही रिलेटिव्स गेले होते. सो मी खूप ऐकलं आहे. लेट सी कसं आहे, टेस्ट अँड ऑल मी तुम्हाला सांगेन. मार्टिन्सचं जेवण खरंच खूप छान होतं. क्वांटिटी पण खूप चांगली होती, फूड क्वालिटी चांगली होती. सो तुम्हाला जर जायचं असेल तर मी नक्कीच रेकमेंड करेल. प्राईस ओव्हर प्राईस नव्हतं, नॉर्मल होतं आणि येस टेस्ट पण खूप चांगली होती. सो येस फॅमिलीसाठी खूप चांगलं आहे, पण खूप आतमध्ये जर जायचं असेल तर वेटिंग खूप जास्त असेल. सो बुक करून जाणं जास्त योग्य राहील. सो आमचं लंच झाल्यानंतर आम्ही निघालो आणि आम्ही बस घेतली. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुटली बस आणि आता बघूयात घरी जायला किती वाजत आहेत. सो भेटूयात. ब्लॉग इथे संपतोय. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.